रजनी, अरे रजनी, अरे किती वेळ झालाय? अगं झाली का नाही तयारी? अरे किती वेळ झाला रजनी, यार ये ना लवकर. अगं अगोदर उशीर झालाय, पेशंट वाट बघत असते माझी. अगं किती उशीर केलीस तू? म्हणजे माझ्यामुळे उशीर होतो नाही का? मग तुला पुढे झाला. अच्छा, म्हणजे सकाळी आपण पण उठायचं नाही आणि दुसऱ्यांना पण उठू द्यायचं नाही. आणि मग बोलतात, ए रजनी, हे झालं ते झालं. अरे पण हो, आपला आता नवीन लग्न झालं आहे ना, मग हे असं होणार. यात काय नवीन गोष्ट आहे का? सगळ्यांच्या घरी असंच होते म्हटलं. हो ना. मग तुम्ही कधी बघायला गेले होते? अगं बघितलं नाही तर सीता भाताची परीक्षा नाही होत का? मग मी काय म्हणते, आज जरा लवकर येऊ का घरी? मला ना एकटीला घरी बसत तरी करमतच नाही. हो का? मग मी जातच नाही. हा? मी जातच नाही. पेशंट मरतील. अरे हो. अगं पण मी काय म्हणतो, काय? आपण ना काहीतरी करायला पाहिजे. काय? म्हणजे एका देवीने मारायची तयारी वगैरे नाही करायला पाहिजे का? हा का? हो. म्हणजे मग मी त्या दिवशी खेड्यात घरी बसणार हा. आणि तुम्ही राहणार बाहेर. तुला माहिती आहे का, पैसे जवळ असलीस ना, असं जवळच राहावं वाटतं मला. काम धंदे सोडून द्यायचे. नाही, हे एवढं मोठं काम करतोय ना मी. कुठला? अरे तुला सांभाळायचं. मी काय म्हणतो माहिती आहे, जेवढं प्रेम करतेस ना माझ्यावरती, तेवढं प्रेम मी तुझ्यावर करतो. आणि तुझ्या डोळ्यात बघितलं ना, असं मधोमध होऊन जातो. आणि बघ ना तो वारा बघ. अगं तो तुझ्या माझ्या प्रेमाला आणखीन गारवा यावा म्हणून बघ, तो गारवा सुटलाय ना. आणि हे पक्ष्यांचे किती अगं ते तुझ्या आणि माझ्या प्रेमासाठी ते धावून आले. आणि हा गारवा सुटलाय बघ. तो बघ सुटलाय तुफान वारा रानातून साजने पदर सावरा तुझा, पदर सावरा पदर सावरा तुझा, पदर सावरा. सुटलाय तुफान वारा 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 वारा, सुटलाय तुफान वारा साजने तुझा, पदर सावरा.
आता झालं म्हणजे काय? एवढं प्रेम होतं चाललंय. अगं बाईसाहेब आहे माझ्यासोबत, तर त्याच्यामुळे प्रेम तर जाणारच आहे. आणि ही बायको जी आहे ना, ही मोगऱ्याची कडी आहे. अच्छा. पण रजनी, पण मी काय म्हणतो, मला फार उशीर झाला, मला निघायला पाहिजे. पेशंट खूप मला मरतील तिकडे. आता मी टाइम पास करत होती का? अरे मी असं म्हटलंय का तुला? कधी म्हटलंय मी तुला? पण मी काय म्हणते, आज सायंकाळला लवकर नक्की प्लीज. मला जेव्हा मी जाईल तेव्हा परत येईल ना. मी पण मग जाऊ दे ना. चल, येऊ. अरे हो, माझी बॅग ना. इथे मी टिफिन ठेवलेला हा. आहे, ते खाऊन घ्यायचं. ओके. ठीक आहे? ओके. ते पाणी बॉटल आहे, ओके. गरम पाण्याची. अच्छा. हा. आणखी काही डिनर आहेत का? काय? बरं, बाय. येतो, उशीर झाला मला. मी कोण? मी मला नाही ओळखलं तुम्ही? मी सुलतान. मी सुलतान. या घरात मला नाही ओळखलं तुम्ही? तुमच्या कॉलेज मधला कॉलेज मित्र सुलतान. आणि तुमच्यावरती एकतर्फी प्रेम करणारा नराधम. ओळख पटली वाटते मॅडमला. मी इथे कशाला आलास? अगं, जिथे राणी आहे तिथे राजा. राजा राणी राधा दिवाणी. तू चालता होय तू. अगं, जाण्यासाठी नाही आलो इथं. तुझ्या शरीर सौंदर्याचा रस प्यायला आलो इथं. अगं ये, अशी जवळ ये. तृप्त करून टाक माझ्या शरीराला. सुलतान, हे बघ, माझं लग्न झालंय आता. आता मी कुणाची तरी बायको आहे. गेलं ते विसरून जा तू. अगं, लई तडपवलीस मला. अगं, चाका पक्षाप्रमाणे तुझी वाट बघत होतो, पण नाही हातात आलीस. अगं ये, हातात आलीस. आता भेटलीस माझ्या तावडीत. विसरलीस का ते दिवस? अगं, तुझ्या प्रेमासाठी मी
माझ्या मित्राचा खून केला. बिचारा वर गेला, पण तू नाही भेटले. अगं ये विजवाची आग मुक्त कर माझं शरीर. काय रे माझ्या मागं टाकलं थोडीशी पण लाज वाटत नाही का तुला? अगं अगं ओरड, आणखी जोरात ओरड. ओरडून ओरडून तुझा घसा कोटा पडला ना, अरे तुला तुझ्या मदतीला कोणी येणार नाही. ऐकून घे. जे काय होतं ना ते कॉलेजमध्ये होतं. आणि कॉलेजमधल्या सर्व गोष्टी विसर. कारण की मी नव्हती करू शकत तुझ्यावर प्रेम. का करू शकत होती माझ्यासोबत प्रेम? कारण मी मुसलमान होतो म्हणून. कोण? अरे तुझा धर्म वेगळा, माझा धर्म वेगळा. मग काय केलीस 2 वर्ष माझ्यासोबत प्रेमाचे चाडे? का बरबाद केलीस माझी जिंदगी? तुझ्यामुळे बरबाद झालोय मी, तुझ्यामुळे. श्रीमंतीच्या तालावर प्रेमाचे स्वप्न दाखवलेस आणि लाट मारून दिलीस. तू एक स्त्री नसून या बाजारात बसलेल्या वेश्येप्रमाणे रण आहेस तू, रण. डोळ सांभाळून बोल. अगं खरं तेच बोलतोय. सत्य कटू असते. पहिले आपल्या प्रेमात मला बसवलेस, आता आणि त्या डॉक्टर राजेशला. अगं तू नागिन आहेस, तू नागिन आहेस तू. मला माहित आहे तू आणि तुझा बाप मिळून त्या राजेशला गाड्यात ओढलं. तोही फक्त निवडणुकीचा बदला घेण्यासाठी. पण याद रख, देव तुझंही भलं करणार नाही.